आणि आताची सर्वात मोठी आपण बातमी पाहतोय, जितेंद्र आव्हाडांची गाडी फोडण्यात आलेली आहे। आव्हाड ठाण्याकडे येत असताना हा सगळा हल्ला घडला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची गाडी जी आहे ती फोडण्यात आलेली आहे। 3 जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला आणि त्यांची गाडी फोडली। जितेंद्र आव्हाड हे ठाण्याकडे जेव्हा येत होते तेव्हा हा सगळा प्रकार घडलाय, त्यांच्या गाडीवरती हल्ला झालाय। संभाजीराजेंवरील वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हा हल्ला झाला असल्याची सुद्धा माहिती आहे। ही दृश्य आपण पाहतोय, ठाण्यावरून जेव्हा ते येत होते तेव्हा जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला झाला। 3 जणांनी भर रस्त्यात त्यांच्या गाडीवरती हल्ला केलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, त्यांच्या गाडीच्या मागे पोलिसांची सुद्धा गाडी होती। पोलीस उतरेपर्यंत त्या 3 जणांनी त्यांची गाडी, जितेंद्र आव्हाडांची गाडी हेरली आणि त्यावरती त्यांनी काठ्यांनी हल्ला सुरू केला। यावेळी घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते। तर आपण पाहतोय की सध्या आव्हाड जेव्हा ठाण्याकडे येत होते तेव्हा 3 जणांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला केलेला आहे। आव्हाडांची गाडी फोडण्यात आलेली आहे। संभाजीराजेंचं वक्तव्य हे आव्हाडांना भोवल्याचं सध्या दिसतंय। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला झालाय। आत्ताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवरती बघतोय। संभाजीराजेंवरती जे वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं ते त्यांना आता चांगलंच भोवल्याचं दिसतंय। भर रस्त्यात 3 जणांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला केलाय। काठ्यांनी हे हल्ला करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडण्यात आलेली आहे। सुनील काळे आपले प्रतिनिधी पुन्हा आपल्या सोबत जोडले गेलेत। सुनील, नेमकं काय प्रकार घडलाय, काय कारण आहे की भर रस्त्यामध्ये आव्हाडांची गाडी अशी फोडण्यात आलेली आहे? आपण बघतो की विशालगडाचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये आव्हाड त्या ठिकाणी गेले होते आणि त्यानंतर त्यांनी भूमिका घेतलेली होती। पण त्याच भूमिकेवेळेस संभाजी महाराज जे माजी खासदार आहेत त्यांच्या संदर्भातली सुद्धा त्यांनी भूमिका घेतली होती आणि त्यावरून कुठेतरी या कार्यकर्त्यांनी आपल्याला हल्ला केल्याचं पाहायला मिळतंय। जितेंद्र आव्हाड ज्यावेळेस फ्रीवेवरून ठाण्याच्या दिशेने जात होते त्यावेळेसची ही दृश्य आहेत आणि आपल्याला माहिती की काल सुद्धा जे संभाजी ब्रिगेडची काही लोक होती त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने हल्ला करण्याची धमकी दिली होती। त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांच्या घरावरती चालून याची भाषा केली होती। त्यानंतर अशा पद्धतीने लाठी आणि काठ्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीला मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पण वेळीच जो पोलीस प्रोटेक्शन होतं त्यांनी यामध्ये अटकाव केला आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे ठाण्याच्या दिशेने रवाना झाले। पण गेल्या काही दिवसांपासून विशाळगडाची जी परिस्थिती झाली होती त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी स्वतः दौरा केला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती हा हल्ला झाल्याचं दिसून येत आहे। धन्यवाद सुनील, या सविस्तर अपडेटसाठी आपल्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।